एक बैठक में भड़काऊ बयान देकर मराठा और ओबीसी समुदायों के बीच दरार निर्माण करने की कोशिश करने वाले मनोज जरांगे पाटिल के खिलाफ कानूनी कार्रवाई करने के लिए वंजारी समाज सेवा फाउंडेशन ने अकोला जिला पुलिस अधीक्षक के पास शिकायत दर्ज की है। मनोज जरांगे पाटिल ने 4 जनवरी 2025 को परभनी में एक बैठक में धनंजय मुंडे के बारे में अपमानजनक भाषा का उपयोग कर दो समुदायों के बीच दरार निर्माण करने की कोशिश की है। आरोप लगाया गया है कि ये कानून व्यवस्था को बिगाड़ने का प्रयास है और मनोज जरांगे पाटिल केवल अपने राजनीतिक लक्ष्य को हासिल करने के लिए भड़काऊ बयान देकर दो समुदायों के बीच सामाजिक दरार निर्माण कर रहे हैं। वंजारी समाज के लोगों ने जिला पुलिस अधीक्षक बच्चन सिंह को निवेदन देकर कहा कि उनके असामाजिक बयान के लिए मामला दर्ज किया जाए। इस अवसर पर पंजाबराव तुकाराम जी शिरसाट, एडवोकेट वी मेडशीकर, अरुण उत्तमराव काकड़, गणेश प्रल्हादराव कराड, सौरागर भानुदास कांदे, अरुण श्याम सुंदर लटपटे आदि उपस्थित थे। आम्ही सर्व सकल ओबीसी बांधव वंजारी समाज, महाराष्ट्र राज्यातला अकोला जिल्ह्यातला हा समाज, संतोषजी देशमुख यांची जी हत्या झाली त्या हत्येच्या साठी आम्ही प्रथमतः त्यांना सर्वांच्या वतीने अकोला जिल्ह्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो। अतिशय निर्गुण हत्या झालेली आहे, याचं कोणी समर्थन करणार नाही। जे मारेकरी आहेत त्यांना निश्चितच सजा झाली पाहिजे असं धनंजयजी मुंडेंचं पण मत आहे। परंतु गेल्या काही दिवसापासून अंजली दमानिया, त्याच्यानंतर जरांगे पाटील, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर हे वात्रट लोक, या सुरेश धस हे वात्रट लोक, हा समाज कधी जातीवाद करणारा समाज नाहीये। मुंडे साहेबांनी आम्हाला जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण एकमेकाला घेऊन चालण्याची आहे, सर्व समाजाला घेऊन चालण्याची आहे। आणि हे मूर्ख लोक गेल्या अनेक दिवसापासून कारण नसताना मुंडे साहेबांच्या या सर्व परिवारावरती कारण नसताना वेगवेगळ्या प्रकारचे जे आरोप करत आहेत हे बिनबुडाचे आणि चुकीचे आहेत। जर यांनी हे जर वल्गनस थांबवले नाही तर हा संपूर्ण वंजारी समाज आणि ओबीसी समाज संपूर्ण महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही, या ठिकाणी आम्हाला हे सांगायचं आहे।